जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. काय ते अन्नाचं जीवन आहे, काय ते अन्नाचं राणीमान आहे, काय ते अन्नाचं रुतबा आहे. वा 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 वा. जीवन पाहिजे तर असंच बाबा, मी मोठं झाल्यावर असंच बनल. 4-4, 5-5 दिवसाला त्यांना मोठा मोठा लोक भेटायला येतात बाबा. मोठ्या मोठ्याला पैशाचाच व्यवहार दिसतो बाबा यांचा. अण्णाकडे लय अंधा पैसा दिसतोय. मला तर वाटतं अण्णा 100% अंबानीला मागं टाकायची इच्छा राहते काय कोण. अण्णांची सत्य परिस्थिती. ओ भाऊ, देऊन टाका की आमचे पैसे. तुम्हाला पैसे मागू मागू झालो ना आम्ही येडे. तुमचे पैसे द्या ना. बुडीत कमी तुमचे पैसे नाही बुडीत मी. तुम्ही पैसे तुम्हाला नक्की आणून देतो मी. तुम्ही फक्त दम धरा नसता. ओ भाऊ, कवर दम धरू आम्ही. 3 वर्ष झाले ना तुम्ही पैसे द्या ना आमचे. 5 लाख रुपये तुम्ही मुद्दल घेतले होते. 10 लाख रुपयाचं व्याज झालं. तुम्हाला अक्कल आहे का? तुमचं म्हणणं काय आहे? मग म्हणणं काहीच नाही हो. मग म्हणणं फक्त एकच आहे, फक्त तुम्ही दम धरा. काय मूर्ख माणूस आहे हा. 1 वर्षापासून दमधाराच म्हणतोय. तुमचं लय बोलले तुम्ही. आता तुम्ही मग ऐकता का? ऐका तुम्ही मग ऐका. हा बोला, आता तुम्हीच बोला. काय म्हणणं आहे तुमचं बोला. मग म्हणणं काय माहितीये का, मी म्हणतो तसं 4-5 दिवस तुम्ही थांबा. तुम्हाला पैसे नाही घरी आणून दिले तर नावाचं मी आणणार नाही. हे बघा, तुमचे खूप झाले नाटके. आता मी उद्याच सकाळी येत आहे तुमच्या घरी. 10-12 गाड्या घेऊन तुम्हाला चांगला सटकून काढतो. तुमचा अन्नाचा टन्ना केल्याशिवाय मी राहणार नाही. तुम्ही कसं काय पैसे देत नाही मी ते बघतोच मी आता. सर तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबा. तुम्ही लय टेन्शन घ्याले बाबा. तुम्हाला मी काय करतो, आजच्या आजच बाबा विकून टाकतो 2-4 एकर आणि तुमच्या घरी पैसे आणून देतो. तुम्ही काय लोक आणू नका. म्हटलं एक तर बारकाळ गिडगड मोडून जाईल. आपली बीपी हाय होती म्हणत देतो मी पैसे. चला हा चला ठेवतो आम्ही.